आमदार अपात्र प्रकरणात आलेला निकाल हा न्यायालयीन नाही तर राजकीय निकाल आहे. त्यात परस्पर विसंगती आहे. लवकरच निवडणुका आहेत. आम्ही एकत्रितपणे ही गोष्ट मतदारांना समजावून सांगू. ही मोठीच संधी आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. उद्धव ठाकरे या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जातील आणि तिथे त्यांना नक्की न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं निकालपत्र वाचून होताच पवार यांनी पुण्यातील मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाआधी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणं यावरही पवार यांनी थेट टीका केली. यावर विधानसभा मतदारसंघातील कामे होती या नार्वेकर यांच्या खुलाशावर शरद पवार यांनी हसून उत्तर दिलं. आत्ताच त्यांना कामं आठवली का, असा प्रश्नही उपस्थित केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचाही असाच वाद नार्वेकर यांच्या समोर सुरू आहे. त्या संदर्भात वारंवार विचारूनही पवार यांनी उत्तर दिलं नाही. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईनचे पालन झालेलं नाही. दोन्ही बाजूंचे आमदार पात्र समजले गेले आहेत ते कसे, याचा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.